मैत्रिणींनो, तर बघा घरामध्ये सकारात्मक विचार राहावे, सकारात्मक ऊर्जा घरामध्ये कायमस्वरूपी राहावी यासाठी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे आणि मी पण नेहमी करते म्हणून म्हटलं आपल्या मैत्रिणींना पण हा उपाय सांगावा। तर मैत्रिणींनो, फार सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते, सकारात्मक विचार येतात। जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा ते फरशीवर खेळतात, सवरतात, आपण त्यांना खाऊ देतो, आपलं लक्ष नसतं, आपण स्वयंपाक करतो किंवा धुणी भांडी करतो। प्रत्येक ताईंची मुलं लहान किंवा मोठी असू शकतात। जर लहान मुलं असेल तर आपण खाऊ देतो आणि आपल्या आपल्या कामांना निघून जातो। त्यावेळेस मुलांचं बघा लहान असल्यामुळे त्यांना समजत नाही, एखाद्या वेळेस खायचा पदार्थ खाली पडला तर ते उचलून सुद्धा खातात, मग त्यामुळे त्यांचे पोट दुखायचे प्रॉब्लेम चालू होतात। आणि तो पण एक त्याचं एक सोल्युशन आहे। आणि सकारात्मक घरामध्ये ऊर्जा कशी राहावी यासाठी मी पण तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी, सकारात्मक विचार राहावे, आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये आणि घरातलं वातावरण स्वच्छ, निर्मळ आणि पॉझिटिव्ह राहावं यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर त्यासाठी बघा मैत्रिणींनो, खूप साधा सोपा उपाय आहे। आपल्या घरामध्ये एक बारडी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अर्धी बारडी पाणी घ्यायचं आहे आणि एक छोटंसं साधारणतः एक मुठभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ते पाणी हलवून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी फरशी पुसून घ्यायची आहे। तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि बघा मैत्रिणींनो, असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत ते जरी त्यांचा खाऊ जरी पडला आणि खाल्ला तर त्यांना ती फरशी आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हा पण फायदा आहे। आणि दुसरा म्हणजे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते, पॉझिटिव्ह विचार येतात, आपल्याला घरामध्ये आलं की प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये कोणतेही जंतू किडे वगैरे येत नाहीत, मुंग्याही जास्त होत नाहीत। तर मैत्रिणींनो, हा उपाय नक्की करून बघा, मी पण नेहमी करते, त्याला म्हणलं आपल्या मैत्रिणींनाही सांगावं आणि आपल्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करावा। तर चला बघूया आता। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक मुठभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते मीठ टाकलेलं पाणी आपल्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे। जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच घ्या। आणि पूर्णपणे पाण्यामध्ये मीठ मिक्स झालं की आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही आपली पुसणी आहे त्या पुसणीच्या साहाय्याने पूर्णपणे आपला हॉल, आपलं किचन, आपलं बेडरूम हे पुसून घ्यायचं आहे। तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे। पूर्णपणे कानाकोपरा तुम्ही अशा पद्धतीने या पाण्याने पुसून घेऊ शकता। बघा, ह्याचे अनेक फायदे आहेत। घरामध्ये सकारात्मक विचार येतात, मुंग्या, कीटक किंवा कोणत्याही प्रकारचे किडे घरामध्ये येत नाहीत आणि घरामध्ये पॉझिटिव्ह विचार कायमस्वरूपी राहतात। आणि बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही पुसून घेतलं तर घर स्वच्छ आणि निर्मळ राहतं, फरशी आपली चमकते आणि सकारात्मक विचार येतात, पूर्णपणे नकारात्मक विचार बाहेर जातात। आणि त्यामुळे हा उपाय तुम्ही मैत्रिणींनो कमीत कमी 1-2 दिवसाआड किंवा रोज जरी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करू शकता किंवा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो। मी हे नेहमी करते, तर म्हटलं आपल्या मैत्रिणींनाही हा उपाय सांगावा। तर मैत्रिणी, ह्याचे अनेक फायदे आहेत। आपली लहान मुलं असतील तर त्या मुलंसुद्धा खेळत असतील तर ते पडलेली वस्तू खाऊ शकतात, त्यामुळे त्यांना पोटाचे आजार होतात। पण अशा पद्धतीने जर आपण फरशी पुसून घेतली आणि जरी त्यांनी पडलेली एखादी वस्तू खाल्ली तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे होऊ शकणार नाही। तर मैत्रिणींनो, असे अनेक फायदे आहेत, तर तुम्ही आपल्या घरामध्ये असं नक्की करून बघा। मला माहिती होतं आणि मला पण त्याचा चांगला परिणाम दिसून आला, तर चला म्हटलं आपल्या मैत्रिणींना सांगावा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।